6 सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील. ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील. पण संघटना ही सोबतच राहील की विलिनीकरण कराल? नाही, सोबत प्रहार संघटना राहीलच. पण तुम्ही मेंटली पूर्ण प्रिपेअर आहात आता मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध, आता पाठिंब्याचा काय विषय आहे? मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी आता, आणि शिवसेना वाढवणार कसं आहे, आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो. माझ्यावर ना कोणी मला नेता होता ना काहीच नाही. मी बिलकुल असं खुलेआम आपली पान टपरी चला रहा था. नाही, पण तुम्ही एकनाथ शिंदेची साथ सोडली नव्हती तेव्हा, पण आता पण तुम्ही शिवसेनेमध्ये जाते. काय चांगलं नेतृत्व आहे, सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडतं, म्हणून विषय झाला नाही. आता राजकीय भविष्य शिवसेना आहे ना. शिवसेने म्हणून कसं आहे, जिथं राहिलोय ना तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे. सामाजिक संघटना म्हणून काम करू आम्ही. आणि गुवाहाटीला छेडताना सगळे गुवाहाटीवाले निवडून आले का नाही आले? मग तुम्ही काले बोंबलून राहिले? पण तुम्ही आधी जर लोकांना तर फटा मतं मारले ना गुवाहाटीवाल्यांना. पण तुम्ही लोकांनी स्वीकारलं. तुमचे प्रश्न कायमच आहे. पण तुम्ही आधी शिवसेनेत आला असतात तर जिंकला. राजकारण बदलू शकतं. आपले जे विरोधक आहेत त्यांना कुठेतरी यामुळे धसका बसलाय का, किंवा त्यांची आता यापुढे कशी वाटचाल राहणार? पाचावर धारण बसेल त्यांची असं म्हणा. कोणाचं काय होईल त्यापेक्षा आम्ही काय करू शकतो ते दाखवू.